वसंत ऋतू लागतात, जंगलामध्ये पळस फुलं बहरतात आणि लाल केशरी रंगानं संपूर्ण वसुंधरा बहरून जाते। वसंत ऋतूत फुललेलं हे पळसाचं झाड सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। रंगाची उधळण करणारा होळी सण जवळ आला की हमखास आठवण होते ती पळसाच्या फुलांची। भर उन्हामध्ये सगळी सृष्टी ओसाड पडू लागली असताना रानवनामध्ये बहरणारी लाल केशरी पळस फुले वसुंधरेचं सौंदर्य खुलवतात। लाल केशरी पळस फुलं राजूर घाटामध्ये निसर्गप्रेमींचं लक्ष वेधत आहे। तर आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि राजूर घाटात पळस एक असा बहरला आहे। त्याचं काय महत्व आहे आणि कशाची चाहूल अशी म्हणावी लागेल? शिशिर ऋतू संपला की पानगळ होते। पानगळ झाली की जंगल हा विरान लागायला लागतो। अशा वेळेस नवचैतन्य घेऊन पळस फुलतो आणि पळस फुलला की ग्रामीण जीवनामध्ये एक नवचैतन्य निर्माण होते। होळीची चाहूल लागते, भोगऱ्या हाताची चाहूल लागते। ती चाहूल लागली म्हणजे त्याच्या जीवनात नवचैतन्य होते। याच्यासोबत पळसाचं जे महत्त्व आहे, त्याचं जे औषधी गुणधर्म आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत। पोटाचा आजार असो का त्वचेचा आजार असो, हे बरे करण्याची ताकद त्या पळसामध्ये आहेत। अनेक गुणधर्म, औषधी गुणधर्म त्या पळसामध्ये जरी असले तरी खऱ्या अर्थानं नवचैतन्य ज्याला आणत असेल तर ग्रामीण भागामध्ये हा पळस आणतो। होळीची चाहूल लागली की मुलं पळसाचे फुलं गोळा करतात, त्याचा रंग करतात, बेधुंद होऊन त्या बाजारामध्ये भगुरिया बाजारामध्ये फिरतात आणि तरुण मुलं मुली त्यावेळेस आपला संशोधन करणे, सामाजिक जो आदिवासींचं जीवन आहे त्या जीवनाचे जे त्यांचे डोंगरदरीत राहणारे जे आदिवासी असतात ते आदिवासी त्या बाजारामध्ये येतात आणि अनेक देवाणघेवाण, अनेक सामाजिक समस्या ज्या असतात तिथं निवाळे होत असतात। असा हा बाजार हा एक सामाजिक बाजार असला तरी ती मुलगी जी आहे कधी न नटणारी थटणारी, परंतु पळस फुलला की ती कशी नटते थटते ते मी या कवितेत मांडलेलं आहे। रानवन फुले पळसान, रंग चढे रान पाखरा। NTV न्यूज मराठी, बुलढाणा।